आकांक्षा आणि ती आहे माझी लाडाची पिऊ. लाडाची पिऊ तिथे बघ. तर गेल्या 2 दिवसापासून माझी कोणतीच व्हिडिओ तुम्हाला येत नाही, वेट लॉसची किंवा काही येत नाही. खूप बिझी होती ट्रॅव्हलिंगमध्ये. म्हणजे माझी झोपच पूर्ण नव्हती ट्रॅव्हलिंगमुळे. 2 दिवसापासून मी बाहेरच आहे. आत्ता कुठे आजचा दिवस कुठे मी चांगली 6:30 वाजेपर्यंत झोपली येते. पण पिल्लूच्या पप्पांना आज टिफिन बनवून नाही दिला आहे. मस्त आराम केला आहे आज मी. आणि उठल्यानंतर मग कपडे अर्धे कपडे मी हाताने धुतले, कारण की सफेद कपडे होते. तर सफेद कपडे हाताने धुवावे लागणार आहेत मला. तर ते कपडे भिजत घातलेत आणि बाकीचे सर्व कपडे मी मशीनला लावले. जसे जीन्स पॅन्ट, मोठे शॉर्ट्स होते ते सर्व धुवायला लावले. झोपलेली होती तर पिऊ बाहेर आलेली आणि तिने तेलाची बॉटल घेतली, म्हणजे खोबरेल तेलाची, जे आपण केसाला यूज करतो. आणि त्याने अख्ख्या अंगाची तिने स्वतःच्या अंगाची मालिश करून घेतली. सर्व रूममध्ये तिने तेल केलेलं, सर्वीकडे तेलकट सर्व झालेलं. त्यासाठी मग मला दोनदा काय 3दा मला लादी पुसावी लागली ते तेल काढण्यासाठी. इथे 3 दिवसाचे कपडे धुवायचे राहिलेले, मग ते कपडे पण धुवायला घेतलेले. आणि कपडे धुत असतानाच माझं जेवण पण, एका साईडला मी जेवण पण बनवत होती, एका साईडला कपडे चाललेले. आणि कपडे इथं मशीनला लावून झाले का मग लाद्या पुसायला जात होती मी, कारण की तेल निघतच नव्हतं ते. आणि ही माझी पिल्लू. हे बघा, मी वरती काम करते, मी एका साईडला काम करते तर माझी पिल्लू दुसऱ्या साईडला. तिने तिथं लाटणं सर्व घेतलं आणि तिथं तिच्या चपात्या बनवायचं हे करते, जेवण बनवते. तिचं किचन येते. आता नारळ फोडते वाटतं ती. नारळ पण फोडता येतात बाबा. अजून मला येत नाही नारळ फोडता, पण तिला येतात नारळ फोडता. लय बाबा. तिच्या स्माईलला बघून तुम्ही असं हे व्हाल की अरे स्माईल किती गोड स्माईल. पण किराखंडी स्माईल आहे तिची, किराखंडी. जेव्हा ती स्माईल करते तेव्हा विचार करायचा आता काहीतरी होणार आहे. पिल्लू आणि दिवसातून कधी रडणार नाही असं होणारच नाही. इथे मी पिल्लूला सांगत होती की मला कामं करायचे, जरा तू शांतपणे बस, तू मेकअप कर. ती तशी ऐकते कधी कधी.
मेकअप तिला माझ्यासारखाच मेकअप तिला खूप आवडतो, डान्स आवडतो. जरी ती दिसायला पप्पासारखी असेल ना तरी पण अंगातले गुण तिचे ना माझ्यासारखे. अंगाला चळवळ चळवळ वळवळ वळवळ पाहिजेत तिच्या. आणि जिथं मी जाईल तिथं ती माझ्या मागे मागे फिरत असते. असं नाही का मी किचनमध्ये आणि ती बाहेर थांबल नाही. ती फक्त खाण्यापुरतं बाहेर थांबतो, नाहीतर मी जिथं आहे तिथं ती. आता मी इथं सफेद कपडे जे भिजत घातलेले, नंतर जे आम्ही बीचला गेलेलो तेव्हा रेतीतले कपडे सर्व मग धुवायचे होते, मग मी ते पण घेतलेले. ह्या माझ्या सफेद ड्रेसला पिलूने सर्व चॉकलेटचे डाग लावून टाकलेले वन पीसला. हे बघा इथं तिचं चाललं आहे की मी पण कपडे धुते, मला पण धुवायचं आहे. तुला बोलली ठीक आहे, तू येऊन बस आणि थोडं थोडं साईडनी साबण काथ्या लाव. मग ती पण ते करत होती, बिचारी माझी लाडाची लेक. पण ऐकत नाही, कधीच ऐकत नाही ती माझं. हे आता रेतीचे कपडे धुवायला घेतले जे आम्ही बीचला गेलेलो होते. आणि ही मला इथं अशी त्रास देते ना का बापरे. कधी झाडू टाकते, कधी मग टाकते. टी व्ही लावून दिली तर टी व्ही बघायला नको तिला, बाकीची सर्व कामं ती करते. आणि जरा तिला काय बोललं का रडत बसते. आंघोळी बिंगोळी झाल्या, आता धुतलेले कपडे सर्व. आंघोळ बिंघोळ झाल्यावर पिल्लू लगेच झोपली, म्हणजे 5-10 मिनटं काय असेल बाहेर. मी धुतलेले कपडे बाहेर आणोपर्यंत ती झोपून गेली. मी हळूहळू सर्व कपडे वाळत घातले. उठल्यावर तिचं एक असतं, काय झालं, काल तिचं खरं तर रडणं. ते ती बरोबर करते. रडत होती तर मी तिच्यासाठी, म्हणजे ती झोपलेली तेव्हा तिच्यासाठी शिरा बनवून घेतला. कारण की तिला शिरा खूप आवडतो. ते पण तूप असा भरभरून मी तिच्या शिऱ्यामध्ये टाकते. शिरा म्हणजे तिला असं गोड शिरा असं नाही आवडत. तिला रव्याचं म्हणजे फक्त असं हे आवडतं, मीठ टाकून आपण उपमा कसा बनवतो, हे फक्त त्यात तूप, रवा आणि मीठ एवढंच असतं जे ती आवडीने खाते. तिला साखरेचं हे आवडतच नाही तिला, म्हणजे शिरा बिरा तिला आवडतच नाही. ती खात पण नाही, म्हणजे बनवून कधी दिला काजू बदाम टाकून. ती हे साधं असं जेवण खाते. फक्त तूप मी तिला देते. आता मी तिला विचारलं ना की तू का रडतेस एवढी, काय झालं, तर मला बोलते माझं दात खूप दुखतोय. आता इन हिचे 4 दात, ते पण हिचे दुखायला लागलेत बघा. सांगते मला दात दुखतोय माझा. म्हणजे जाऊ दे, आपण पप्पाला फोन करून सांगू की तुझा दात दुखतोय, ठीक आहे. तर बोलते ठीक आहे. पोरांचं कसं जे बघणार ना ते. माझी कंबर दुखते, म्हणजे माझ्या कंबरेत गॅप आहे तर माझी कंबर दुखत असते. तर ही मला हे करते की माझी पण कंबर दुखते, माझे पाय दुखतात. आता माझ्या दातांचा त्रास आहे, दात दुखतात, तर तिचं पण, माझा पण दात दुखतो, मला पण त्रास होतो. तिथं तिला मस्त तिच्या पप्पाला फोन करून त्यांच्याशी बोलत बोलत मग आम्ही जेवून घेतलं, म्हणजे पिल्लूला मी भरवून घेतलं. संध्याकाळी जेव्हा तिचे पप्पा आले तेव्हा त्यांनी, म्हणजे पाऊस खूप होता तर ते बोलले कुठे भाजी बिजी आणायला जायचं. मग त्यांनी ऑर्डर केलेली इन्स्टामार्टवरून आणि त्याच्यावरून सर्व तर चांगलं आलं, बट त्याच्यामध्ये ना पपईची मी माझ्यासाठी ऑर्डर करायला लावलेली ती पपई सडलेली आली. मग त्याचे आम्ही रिफंड आम्हाला भेटले. म्हणजे पालक घेतलेली, पिल्लूला पालकचं सूप आणि मला पालकचं सूप बनवण्यासाठी, आणि ही पपई.
तिची सगळी आहे आतमधून पूर्ण. वास पण खूप घाण येत होता त्याचा. बुरशी लागलेली सगळी. आणि एवढी मोठी 1 किलो पपई आहे ही, पण ही खराब पपई आहे. दिसतोय का आतमध्ये? आतमध्ये खराब आहे, रिटर्न करा. एका पिल्लूच्या पप्पांसाठी भात बनवते. त्यांना फोडणीचा भात खायचा होता, तर फोडणीचा भात बनवला त्यांच्यासाठी. पिऊ इथं मस्त तिचे पप्पा सोबत फोन बघत बसलेली. ती तिच्या पप्पांच्याच मागे लागते फोनसाठी, कारण की ते आले ना तर त्यांच्या फोनमध्ये लहान पोरांचे लय असे हे येत राहतात, शॉर्ट्स येत राहतात लहान पोरांसाठीचे, कार्टूनचे. मग ती त्यांचा फोनच घेऊन बसते. माझ्या फोनमध्ये असं काहीच येत नाही. ती बघा सांगते नको बदल. ती नाही खेळ, दुसरं नको आहे. पिल्लू हॅपी हो. पिहू इथं मी पिल्लूला जेवण वाढलंय. कधी कधी ती अशी हाताने खाते, तिला नीट हाताने नाही येत, ती चमच्यानेच बरोबर खाते. टी.व्ही. बघणंही तिचं खूप हे बाबा, टी.व्ही. बघत राहते ती कितीतरी वेळ. आता पिल्लूच्या पप्पांचा फोडणीचा भात आणि हा पिल्लूचा फोडणीचा भात. 2-2 हाताने खाते. उडी मारा. वापस एकदा 1 more time. झोपी करा. चलो आता आतमध्ये चला, उडी मारत मारत. आणि ही जरा तिला म्हणजे औषधे एवढी आवडतात ना की ती मागून मागून की मला दे ना औषध, मला दे ना औषध, अशी करून ती पिते. त्यासाठी एवढं